माध्यम मित्रांनी आए हुए सभी पत्रकारों का मैं इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन वेलकम डिस्ट्रीब्यूट और केबीबी की तरफ से सभी का मैं स्वागत करता हूं। जब भी ये सतीश शुगर क्लासिक एक आता है ना, एक उत्सव की तरह होता है, एक फेस्टिवल की तरह होता है। हमको एक मतलब मैं एक ब्रीफ में कहना है तो सतीश अन्ना एक सिर्फ नाम नहीं है, एक स्पोर्ट्स फील्ड में एक ब्रांड है। ब्रांड आप जस्ट सोचो, आप तो सभी पत्रकार है, ऐसे कितने पॉलिटिकल लीडर हैं जो स्पोर्ट्स के लिए इतना अपना योगदान देते हैं। पैसा तो सभी के पास होता है, लेकिन इन्होंने जो काम किया है ना स्पोर्ट्स की फील्ड में, चुपके से मतलब पर्दे के पीछे रहकर, कभी ऐसा आकर आगे अपना आकर, कभी वो दिखाते भी नहीं है, लेकिन करोड़ों रुपए सिर्फ स्पोर्ट्स के लिए उनका योगदान रहता है। और रियली उनकी वजह से बेलगाम में स्पोर्ट्स का जो एक माहौल है वो एक चेंज हो गया। और आजकल हम देखते हैं कि इतने जो स्पोर्ट्स में परफॉर्म कर रहे हैं, तो उनका एक, क्योंकि वो प्लेटफॉर्म उन्होंने दिया है, एक वरदान है, एक ब्लेसिंग्स है स्पोर्ट्स के लिए। और उनकी तरफ से ये जो भी 12th सतीश शुगर क्लासिक बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप हो रहा है, ते संघटना ते हे आहेत ना, संघटना असलेल्या आहेत ना, ते प्रत्येक डिस्ट्रिक्ट स्टेटमध्ये आहेत आपले, प्रत्येक डिस्ट्रिक्ट स्टेटमध्ये. तर हाईट याच्यात एक पूर्वीचं हाईट कॅटेगरी काय आहे, हाईट कॅटेगरी कधी स्वतंत्र आहे, ते आपल्याबरोबर नाही. ते हाईटचे हाईट वेगळेच असतात. आणि आमचं हे जे मान्यता प्राप्त असलेलं आमचं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ कर्नाटका आणि कर्नाटक ऑलिम्पिकचं मान्यता प्राप्त असलेलं, तुम्हाला तर मी सगळं ते तुम्हाला मान्यता प्राप्त असलेलं लेटर पण तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या अंडर त्याच्या रूल्स रेग्युलेशन त्यांच्या बायलॉप्रमाणे आमच्या हे स्पर्धा होतात. आणि आमची मुलं ती रजिस्टर मुलं आहेत, सगळे टॉप क्लासचे, सगळे इंटरनॅशनल मुलं मेडल घेतलेले सुद्धा तुम्हाला आता सतीश शुगरला भेटतील. ती अशी मुलं ग्रामीण भागचे वगैरे असे नवीन म्हणजे ॲमेच्युअर असतात ना, नवीन म्हणजे यंग बडिंग बॉडी बिल्डर्स, त्यांना हे सगळं संघटनाचं माहिती नसतं. त्यांना मी घेतो, त्यांना घेऊन पण म्हैसूरला ते आलं पाहिजे. सिलेक्शन करायला आलं ना प्रत्येकाला मी, म्हणून आम्ही काय 10 सिलेक्ट करणार नाही.